एका दिवशी एका श्रीमंत माणसाने आपल्या 7 वर्षांच्या मुलाला विचारलं, बाळा, तुला या जगात सर्वात जास्त कोण आवडतं? मुलगा क्षणाचाही विचार न करता म्हणाला, आई. वडील हसले आणि म्हणाले, पण मी तुला खेळणी आणतो, कपडे आणतो, चॉकलेट आणतो, तरी आईच का? मुलगा काही बोलला नाही. त्या रात्री वडिलांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी मुलाला त्यांच्या खोलीत झोपवलं आणि आईला दुसऱ्या खोलीत पाठवलं. मध्यरात्री मुलाला अचानक भीती वाटली. तो रडायला लागला. वडिलांनी त्याला महागडं खेळणं दिलं, चॉकलेट दिलं, मोबाईल दिला, पण मुलगा शांत झाला नाही. तो फक्त एकच शब्द ओरडत होता, आई, आई, मला आईकडे जायचंय. आई धावत आली. तिने मुलाला फक्त एक मिठी मारली आणि काही सेकंदात मुलगा शांत झोपला. हे पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना समजलं की ज्या शांततेसाठी ते लाखो रुपये खर्च करत होते, ती शांतता आईच्या एका मिठीत होती. मित्रांनो, जगात पैशाने खूप काही विकत घेता येतं, पण आईची माया, तिची मिठी आणि तिचं निस्वार्थ प्रेम कधीच विकत घेता येत नाही. म्हणून आईला वेळ द्या, तिच्यावर प्रेम करा, कारण ती असताना आपण तिची सवय समजतो, पण ती नसते तेव्हा कळतं की तीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद होती. म्हणून तुमच्यासाठी पण आई स्पेशल असेल तर कमेंटमध्ये नक्की आई शब्द